सिल्क साडीची कशी घडी करायची आणि कशी आयनिंग करायची तेही मी आता सांगते तुम्हाला. जर तुम्हाला आयनिंग करायची असेल तर साडी फ्रंटच्या ज्या प्लेट्स आहेत त्याच्यावरती आयनिंग करायची आणि प्लस पदर आहे त्याच्यावरती आयनिंग करू शकतो आपण. जर आपल्याला इमर्जन्सी करायची असेल तर घरी तर ह्या पदरावरती आणि प्लेट्स वरती इस्त्री करू शकतो. म्हणजे आपण एकदा नेसल्यानंतर सेकंड टाइम जर आपल्याला नेसायची असेल तर त्याच्यावरती आपण आयनिंग करू शकतो. प्लेट्स आणि पदर. आणि ह्याची घडी कशी आपण घालणार, जशी पहिल्या साडीची दाखवली तशी घडी दाखवणार मी तुम्हाला. हे बघा, ही पूर्ण राऊंड ऑफ करून घ्यायची, फिरवून. पूर्ण सिल्कची साडी आहे. ही पूर्ण अशी घेतली की परत अशी आडवी टाकायची. हा पदर आतच ठेवायचा. ओके. परत हाताने अशी पुढे प्रेस करून घ्यायची, मग ती साडी व्यवस्थित राहते, त्याचा गोळा होत नाही. अशी 3 फोल्ड नऊवारी साडी आपण कशी व्यवस्थित ठेवू शकतो. हे बघा, 2 फोल्ड आणि 3 फोल्ड. बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो. खूप लोक विचारतात घडी कशी मारायची, काय कसं, इस्त्री कशी करायची. आपण तेही पाहिलं.